बातमी पहलगाम हल्ल्यामधल्या 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। पहलगाम हल्ल्यामधला अतिरेकी मुसा सुलेमानी याचा खात्मा करण्यात आलाय। काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव सुरू आहे। भारतीय सैन्याकडून आतापर्यंत काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना श्रीनगर जवळ ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं। पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी मुसा सुलेमानीसह 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला। भारतीय सैन्याला या ऑपरेशनमध्ये मोठं यश आलंय। पहलगाम इथं दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरू होता। एप्रिल महिन्यापासूनच भारतीय सैन्य जम्मू काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचा शोध घेत होतं। शेवटी आता भारताच्या शूर सैनिकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांना मुसा सुलेमान कोण होता? पाकच्या पंजाबमधील लष्कर-ए-तैयबाच्या मुरिदके सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं। हाशिम मुसा पाकिस्तानी आर्मीच्या स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो होता। हाशिम मुसानं पाकिस्तानी सैन्यात काम केलेलं होतं। ISIच्या सांगण्यावरून दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा सोबत काम करायचा। मुसाला भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकांनाही लक्ष्य करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं। हल्ल्यासाठी काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांनाही मुसानं सोबत घेतलं। पहलगामच्या बैसरन घाटीमधल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गांदरबलच्या गागनगिरीमध्ये मुसानं हल्ला केला होता। ऑक्टोबर 2024 मध्येच बुटा पाथरीच्या हल्ल्यातही मुसाचाच हात होता, ज्यात 2 जवान शहीद झाले होते। 22 एप्रिलला जो हल्ला झाला त्याच्याशी संबंधित हे 3 दहशतवादी अजून सुद्धा मोकाट आहेत। त्यांचा आतापर्यंत खात्मा झाला नाही आणि आता जर ही बातमी खरी असेल तर या 3 दहशतवाद्यांचा जो आपल्या आर्म्ड फोर्सेसने खात्मा केला त्यातल्या 2 दहशतवाद्यांचा सरळ संबंध हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी आहे। मुळात पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधले जे विक्टिम आहेत त्यांना एक प्रकारे न्याय देण्याचं काम यांचा खात्मा केल्यामुळे झालं असं जर म्हटलं तर आपण त्या ठिकाणी ते चुकीचं ठरणार नाही। त्यांचे ते फोटोज आणि ती बातमी वाचल्यानंतर पाहिल्यानंतर माझ्या मनाला खूप आनंद झाला। मी खूप रडले। आज कुठेतरी थोड्या प्रमाणात आम्हाला न्याय मिळालाय आणि पूर्ण न्याय तेव्हाच मिळेल अजून ते 3 अतिरेकी ह्याच ऑपरेशन महादेव राबवून जेव्हा मारले जातील त्यांचा खात्मा केला जाईल तेव्हा मला खरंच खूप आनंद। मी धन्यवाद देईन सरकारचं की म्हणजे हे ऑपरेशन ते चालू ठेवतात। बऱ्याचदा कसं होतं की काही गोष्टी होतात आणि मग लोकांना विसर पडतो त्याचा आणि मग त्या मागे राहून जातात, पण मी सरकारचा धन्यवाद देईन की कंटिन्यू त्यांनी हे मिशन ठेवलंय आणि त्यांनी आज मारलंय त्यांना, ज्यांनी आमच्या घरच्यांना मारलं।